आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ए वेडाबाई, काय झालं? अगं असं भरल्या ताटावर रडायचं नसतं. बरं नाही दिसत ते. मला माहितीये तुझ्या मनात नेमकं काय चाललं असेल ते. एखादी मुलगी जिथं जन्माला येते, लहानाची मोठी होते, तिला अचानक ते घर सोडून एका अनोळखी घरात येऊन राहावं लागतं आणि ते किती अवघड असतं हे कळतंय. पण तुम्ही मुली ना खूप भारी असता. कुठलीही स्त्री सामान्य नसते. परमेश्वराने जन्माला घालतानाच असामान्यत्व बहाल केलेलं असतं तिला. एकाच वेळी घर, नोकरी सगळं सांभाळून घरातल्या माणसांनाही जपत असते ती. आपलं घर सोडून एका नव्या घराला आपलं बनवते. आणि आता तुला इथं नव्यानी नाती जोडायच्यात, जपायच्यात. आणि तू ते करशील याची मला खात्री आहे. करशील ना? तुला तुझ्या आईची, बहिणीची खूप आठवण येत असेल. साहजिक आहे, पण त्या तुझ्या कायम मनात आहेत. फक्त सोबत नाहीत एवढंच. पुस डोळे आणि जेवून घे. अगं आमच्या सपनाच्या हातचं जेवण कसं आहे ते तरी सांग. कसं वाटलं? खूप छान. असो, सत्याची आणि माझी, आम्हा बाप लेकांच्या नात्याची झलक तर तुला बघायला मिळालीच असेल. जाऊ देत, तू जेवून घे आणि आराम कर. येऊ मी? आई, चल जेवायला. आई, आई, एवढा कसला विचार करतेस? माझी पोर जेवली असेल का ग? त्या पोराने काय बरं वाईट तर नसेल ना केलं तिच्यासोबत? आई, अगं तू उगाच विचार करतेस बघ. सत्या दादा लय चांगला मुलगा आहे आणि तू कायच्या कायच विचार करतेस त्याच्याबद्दल. हा बरे, तुला काय कळतंय ग? हा, दोन गोष्टी कोणी चांगल्या केल्या म्हणून लय चांगला माणूस होतोय? अगं आपली मंजू किती साधी भोळी आहे. आणि ते पोरग कसं वागलं होतं आपल्या मंजूशी, आठवतंय ना तुला? त्यात त्या पोराची आई लय खाष्ट बाई आहे. अगं कसं होईल आपल्या पोरीचं त्या घरात? मला लई काळजी वाटते मंजूची. आई, बर तू माझ्यावर नाही, सत्यदादावर नाही, अगं निदान तुझ्या देवावर तरी विश्वास ठेव. आपल्या दीदीचं तो काही बी वाईट होऊ देणार नाही बघ. बर चल, मी जेवण वाढून ठेवले, चल जेवायला घेऊ. अगं चल ना आई. आमरे, तू घे जेव. चल म्हणले ना, चल जेवायला ये. नको मला, मी ताट आणते. चल. आई अगं चल ना जेवायला. तुला जर जेवायचं नसेल ना तर मग मी बी नाही जेवणार.
येस सर, येस सर. अहो पण उत्तम गोष्ट ही आहे की गाण्या फिरंगी आपल्या ताब्यात आहे आता. हो सर, नक्कीच. अहो टीम मधल्या प्रत्येक मेंबरने जीवाचं रान केलंय आणि त्याला बरोबर ट्रॅप लावून पकडले. थँक्यू सर, थँक्यू सो मच फॉर द अप्रिसिएशन. तर हो माझ्या समोर चाकू घेऊन उभा. मी त्याला म्हटलं आमच्या घरी कांदा कापायला बी ह्याच्यापेक्षा भारी चाकू वापरतात. तेवढ्या माझा बीपी झाला काय, नाहीतर ह्याला तुडवत तुडवत मंडपात नेला असता मी. अहो गोले, तुमचं काय घेऊन बसलाय? अहो माझ्या समोर होता, समोर. हा, असा त्याला गाप दिशी कवळ्यात घेणार होतो का नाही मी, हे लगेच पकडणार होतो. साहेब म्हणले इथं नका धरू, गोंधळ होईल, माणसं बावचाळत्याल, म्हणून ग बसलो. नाहीतर हे तर काहीच नाही, मला फुल चान्स होता त्याला मारायचा, पण तेवढा जाधव सर आले ना, नाही तर गेला होता तो कम्प्लिटली. हो हर मॅडम, माझा तुमच्या विश्वास आहे, तुम्ही त्याला का रटत पकडला असता. आता सरांनी सांगितलं मग आपण काय करणार आहे, एक्झॅक्ट. काय बोलू शकत नाही आपण. त्याच्यामुळे नमस्ते साहेब. अगं बाई, आज चोर चोरी न करता स्टेशनात आलाय सरेंडर व्हायला. नाही, त्याच्यासाठी नाही आलं, पण वाघमारे मॅडमची आठवण करून द्यायला आलं. त्या गाण्याला पकडण्यासाठी त्यांना वाघाच्या गुहेत सोडलं आणि तो सापडल्यावर आता तिथून निघून आलात. त्यांचं कुणाला काही पडलेलंच नाही. मी चोर आहे, तरी बी माणुसकीच्या नात्याने त्यांनी मला लग्नाला बोलवलं, घरच्यासारखं वागवलं. पण तुम्ही तर त्यांची जवळची माणसं ना, तुम्हाला जरा सुद्धा आठवण नाही आली त्यांची. तिथं सत्यादादावर त्यांचं लग्न लागलं. मम्मी साहेब एवढं बोलल्या, पण वाघमारे मॅडमच्या बाजूने बोलायला एक जण उभं नव्हतं तिथं. मॅडम एकट्याच उभ्या होत्या. मी गरीब माणूस, मी काय बोलणार. त्यांची आठवण करून द्यायला आलोय तुम्हाला सगळ्यांना. काहीतरी करा साहेब. मंजू आणि सत्याची बायको. बलकच होऊन बसले. तरी ती सांगत होती तिला लग्नाला नाही बसायचं. आता त्या मम्मी साहेब आणि सत्या कायच्या काय हाल करतील तिचे. आपल्या कामासाठी उगाच अडकवलं तिला. तुम्ही आणि तुमच्या सहकार्यांचं केवळ कौतुक कौतुक कौतुक, केवळ कौतुक. तात्यासाहेब नमस्कार. तुम्ही कशाला त्रास करून घेतला आणि तुमच्या मित्राच्या खुनाचा तपास चालूच आहे. असं कसं, एवढी मोठी कामगिरी केली तुम्ही, त्याबद्दल तुमचं कौतुक कौतुक, केवळ कौतुक केलंच पाहिजे. आणि सगळ्यात जास्त कौतुक केलं पाहिजे तुमच्या त्या कॉन्स्टेबल मंजिरी वाघमारेचं. आणि तिची अजिबात काळजी करू नका. तिचा मान ठेवला जाईल, तिची काळजी घेतली जाईल, सन्मानानं वागवलं जाईल तिला. अजिबात काळजी करायची नाही. पण त्याच्या आधी पुन्हा एकदा कौतुक कौतुक, केवळ कौतुक. आणि हे आमच्याकडून फुल ना फुलाची पाकळी तुम्हा सगळ्यांसाठी. थँक्यू तात्यासाहेब. एवढ्या कष्टानं तुम्ही या गुन्हेगाराला पकडलंय. तुम्ही केलेल्या या कामगिरीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण माझी मनोमन इच्छा आहे की या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे. का मारलंस माझ्या मित्राला? का त्याचा बळी घेतलास? का का का? कुणाचं नाव घ्यायचंय, कुणाचं नाव नाही घ्यायचंय तुला चांगलं माहिती आहे. तुझ्या घरच्यांना तुला जिवंत बघायचंय ना बाहेर आल्यावर. साहेब, बायका पोरांची शपथ घेऊन सांगतो, तुमचं नाव नाही घेणार मी.
फक्त मला बाहेर काढा. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे? हे बघा, मी कायद्याला मानणारा माणूस आहे, कायद्याचा आदर करणारा माणूस आहे. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. साहेब, कधीही काही गरज लागली निसंकोच फोन करायचा. अगं बाबू पप्या, अरे तू यांचंच पाकिट आणलं. त्यांना कळलं ना, ज्याला टाकून बाजारात उठवतील माझा उठवून काढतील दोन. येऊ येऊ येतो. आजकालची मुलं काय फॅशन करतील काही सांगता येत नाही. कौतुक कौतुक केवळ कौतुक. वेट फॉर साइट. भारती मॅडम, तुम्ही उद्या वाघमारेंच्या घरी जा. सगळं विचित्र होऊन बसलंय. खरं तर या सगळ्याला मीच जबाबदार आहे. मी प्रॉमिस केलं होतं त्यांना मी ते लग्न लागू देणार नाही म्हणून, पण आता काहीतरी करावंच लागेल. बघू, काहीतरी मार्ग काढू. माया, झोप आता. दमली असशील. आज दिवसभर खूप धावपळ झाली आहे तुझी. हे तर माझं पोरग आलं नाही अजून. किती त्रास झाला असेल त्याच्या जीवाला. तुमच्यासारखं दगडाचं काळीज असतं ना, झोपले असतील. हे बलम्या, अरे किती फोन मारायचा तुला. हे तर माझ्या जीवाला घोर लागून राहिलाय. अगं मम्मी, टेन्शन नॉट. तो हाय माझ्या घरात शांतपणे झोपलाय, आणि त्याला मी जबरदस्तीने जेवाय बी घातलं. उद्या सकाळी उठला की घेऊन येतो. हा ठीक आहे. कुठं आहे सत्या? हाय बलम्याच्या घरात. वाईट वाटलं असेल ना ऐकून. जावा, झोप आता. माया, स्वतःच्या लेकराची जेवढी काळजी करतेस ना, तेवढीच काळजी दुसऱ्याच्या लेकराची पण कर.
अमू अमू थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. पटपट बोल, मला वेळ नाहीये. काय बोलू आणि कसं बोलू? अमरे तू काहीच फाडलंयस माझं. ते कुणाच्या तरी स्टेटस मध्ये वाचलं होतं मी, पण ते माझ्या आयुष्यात घडलं असं नव्हतं वाटलं मला. काय? आपण ज्याच्यावर जीव लावतो तोच आपला जीव घेतो. अरे तुझा जीव घेतला असता तर जिथं उभं राहिला असताच काही तर. आणि वय फसवलंय मी तुला. नाहीतर काय तुझं दीदी संग लगीन लावून द्यायचं होतं. हे बघ, तुझ्या आईने लय छळलंय आम्हाला. जीनं मुश्किल करून ठेवलंय आमचं. आणि त्यात दीदीचं तुझ्या संग लगीन लावून तिचं आयुष्य मला अजून खड्ड्यात नव्हतं घालायचं. नाही अमरे तसं. सॉरी, माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. अमरे अगं आपल्या लग्नाचं काय हे विचार. संधी शोधणारा संधी साधू. भारतात हा अनुभव फुटला का नाही? तू नक्की माझीच बायको का मी दुसऱ्या कोणाची तरी आणली? येवाना तू या घराचं हिरोशिमा आणि त्या घराची नागासाकी केली असती. काय झालं एवढी शांत का? ओ वादळ यायच्या आधीची शांतता आहे असं समजा. एकदा का वादळ आलं की पाना सकट झाड बी वाहून जातील. काट्या सकट कसा काटा काढते का नाही हे रत्ना काटे बघाच. कोड सोडवायचंय, जातो. काय हो मम्मी, सत्यभाऊजी आले नाही अजून? नाही ना, ते बलम्या पण आला नाही अजून. कवापासून वाट बघते त्यांची. सपनी जा तू चहा नाश्त्याच्या बघ. वय वय. सत्या माझ्या लेकरा कोकरा वाघरा असं डोक्यात राग घालून जाते वे कोणी. तर मम्मीच्या जीवाला किती त्रास झाला माहितीये का? जा आवरून घे. सपनी नाश्ता केलाय.